समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा 14 विद्या 64 कलांचा अधिपती बाप्पा गणपती त्या गणरायचरणी वंदन या महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती यांना मानाचा त्रिवार मुजरा खिलपट्टीला वंदन करतो जिने मला आणि माझ्या आवाजाला ओळख दिली आणि मी तुमचा लाडका समालोचक दर्शन बंधू निश्चित आहे टोकावडे मुरबाड आलेल्या तमाम क्रिकेट रसिक प्रेक्षकांचं आणि खेळाडू वर्गाचं या छत्रपतीच्या शिकामध्ये सहर्ष स्वागत करतो। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल जयेंद्र आणि राहुल ही सलामीची जोडी गोलंदाजी ट्रॅक वरती सोहेब काय सर 5 षटकांची मॅच होईल 5 षटकांची मॅच ज्याच्यामध्ये तुम्हाला पॉवर प्ले 2 आणि 4 गोलंदाज वापरावे लागतील। सोहेब गोलंदाजी ट्रॅक वरती कॅप्टन अर्थात समीरचा हा छोटा भाऊ आहे गोलंदाजी ट्रॅक वरती स्ट्रायकर रेंज वरती बॅटर जयेंद्र। ड्रेस कोड कंपल्सरी या स्पर्धेचा नियम शो द गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट फर्स्ट बॉल दिस मॅच हे वी गो पहिला बॉल फुल टॉस तिथे फटका चांगला चेंडू सीमा रेषेचा वेध घेतोय चेंडू नाही थांबणार मैदानाच्या आतमध्ये चौकाराने दिली चौकाराने आपल्या संघाचं खातं ओपन करतोय फलंदाज जितेंद्र जयेंद्र बॉल सीमा पार दाबा 4 पंच काय चला स्वयंसेवक ती पट्टी उभी करा आयोजक कमिटी योगेश सर नाही तुम्ही तरी पण आपले जे स्वयंसेवक आहेत ना सर बाउंड्री वरती पाठवा म्हणजे कोणत्याही खेळाडूला बाहेर जावं लागणार नाही आणि लवकरात लवकर आपले सामने आजच्या दिवसामध्ये कव्हर होतील। 4 धावा दाखल का वरती 4 रन्स ऑन दिस बोर्ड यावेळेस पाहावं लागेल पंचांच्या इशाराची वाट इट्स अ वाईट बॉल व्हाईट बॉलरला 5 धावा दाखल का वरती 5 ऑन दिस बोर्ड गोलंदाज तयार हो फुल टॉस तिथे एक सिंगल खेळाडू कक्षामधून जर आवाज आला 3 धाव्यांची पेनल्टी आहे 2 आहे का सर आणि 2 पंच काय वेस्ट ऑफ हाईट तिसऱ्या पंचांची मागणी केली ओके शेवटची वॉर्निंग असेल पहिली आणि शेवटची वॉर्निंग सगळ्याच संघाला खेळाडू कक्षामधून आवाज आला तर 2 धाव्यांची पेनल्टी आहे।
इट्स अ फेअर डिलिव्हरी. इनसाइड आउट स्टोक खेळायचा प्रयत्न. पॉपिंग क्रीज सोडली होती बॅटर ना, कुठेतरी जागेवरती असते तर बिमर घोषित झाला असता. एक धाव बॉलवरती आली. 6 धावा फलकावरती. स्ट्रायकर एंड वरती बॅटर राहुल. राहुल साठी हा बॉल. तिथे क्षेत्ररक्षण सुंदर होताना पाहायला मिळेल. पंचांचा लेग बाईसचा इशारा. 7 धावा फलकावरती. 7 ऑन दिस बोर्ड. निसर्गाच्या अगदी सानिध्यामध्ये असलेला सुंदर तळेगावकरांचं हे मैदान. त्या मैदानावरती ही स्पर्धा रंगतीय. छत्रपती करंडक छत्रपती चषक पर्व दुसऱ्या मध्ये जबरदस्त आयोजन राहिला तळेगावकरांचं. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅक वरती. स्ट्रायकर एंड वरती जयेंद्र साठी हा बॉल. लाईन लेन पाहावी लागेल. लेग स्टिकला चेंडू मिस करतो. पंचांचा वाईट बॉलचा इशारा. इट्स वाईट बॉल. 2 धावा अद्यापर्यंत अवंताडच्या स्वरूपानं आलात स्वयं गोलंदाजी करत असताना. नवीनच टीम पहिल्याच वर्ष खेळतीया. दोन्ही संघांचा खेळ आपण पाहिलाय. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅक वरती. यावेळेस फटका दमदार. एक टप्पा. चेंडू नाही थांबणार. जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. जयेंद्रच्या बॅट मधून येतोय हा चौकार. 4. बॉल 12 धावा फलकावरती. 2 चेंडू अजूनही शिल्लकात. हा करण सर तुमचं सहर्ष स्वागत आहे. एवढेच देखील फटका चांगला आहे. तिथे क्षेत्ररक्षण आणि ते पायचा चौकोन. 3रा पंचांची मागणी. बडा ही करवी मामला लग रहा. आता इथे तेच पाहिजे की मॅचचा टर्निंग पॉइंट ठरू शकतो का. इथे विकेट येईल का तेच आपल्याला पाहिजे. OUT आउट. फलंदाज बाद. जबरदस्त क्षेत्ररक्षण. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता. चेंडू हातामध्ये कलेक्ट केला आणि लगेच स्टंप वरती नेलाय. फलंदाज बाद होईल. बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल. स्वप्नील. रनआउटच्या स्वरूपामध्ये जयेंद्र बाद झाला. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅक वरती. संघाच्या खात्यामध्ये ही विकेट ऍड केली जाईल. गोलंदाज तयार. यावेळेस देखील विकेट करायचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षण. लाजवाब सिंगल आली. षटक कंप्लीट. 13 धावा फलकावरती. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ संपला. 13 धावा फलकावरती. चेंडू कोणाच्या हातामध्ये दिला जाईल ते तर पाऊस. पण आमच्या डीजे रमेला दिव्य संधी.
स्टेशनचे 8 मातब्बर संघ आपल्याला ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. पहिला बॉल तेच तर्रारा, चेंडू डाटा, चेंडू निर्धाव मात्र येताना आपल्याला पाहायला मिळतो. दत्तनगर डोलकाम संघ पहिल्याच वर्ष नवीन टीम तयार झाली आहे. समीरच्या नेतृत्वाखाली खेळात मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे होईल यावेळेस देखील सुंदर चेंडू वाताळला, पण इथे पंच आमच्याकडे वळता येता की ऑफस्टिकला चेंडू मिस करतोय. पंचाचा वाईट बॉलचा इशारा. ज्या गतीने चेंडू टाकतोय सुंदर गती भरपूर, पण यावेळेस या बॉलवरती लाईन लेंथ खराब होताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या फलकावरती 14 धावा. 14 रन्स ऑन दिस बोर्ड. तळेगावकरांचं भव्य दिव्य असं आयोजन. तब्बल 7 दिवसीय क्रीडा स्पर्धा आपण पाहतो. आजचा दिवस क्रमांक 6. इथे सुंदर चेंडू, चेंडू डाटा, चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. काय कमालीची गोलंदाजी करतोय. 2 बॉल मध्ये 1 धाव खर्च केली, ती देखील लावंतरची. देवा नावामध्ये सर्व काही आहे. मैदानाच्या चारी बाजूला फक्त आणि फक्त भगवा वादळच आपण पाहतो. यावेळेस देखील बॅकफुटला जात पटका केलायचा प्रयत्न. हा चेंडू डाटा, चेंडू निर्धावा. काय कमालीची गोलंदाजी चालू आहे मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला. देवा 3 बॉल 1च धाव खर्च केली आहे. क्षेत्ररक्षण देखील चांगलं राहिलं अद्यापर्यंत या टीमचा. आता दत्तनगर डोलकाम तर दुसऱ्या बाजूला बेहिलोली. यावेळेस देखील इशाराची वाट पाहिजे. इट्स अ वाईट बॉल. ऑफस्टिकला चेंडू मिस करतो. संघाची धावसंख्या फलकावरती 15 रन्स ऑन दिस बोर्ड. 15 धावा फलकावरती. लॉस ऑफ विकेट. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 15. 7 स्टार लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा कव्हर केली जाते. क्लॅरिटी विथ क्वालिटी. पुन्हा एकदा वाईट बॉल. आता थोडीशी दिशा भरकटताना आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज देवा आता येतोय कान मंत्र देण्यासाठी. स्वप्नील राहुलला कान मंत्र देतोय. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅक वरती. यावेळेस फटका चांगला आहे. तिथे क्षेत्ररक्षक वाटकॉट जबरदस्त झेल. फलंदाज राहुल होईल फेल. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद. डीजे डीजे काय कमालीची गोलंदाजी करतोय देवा. मैदानाच्या आतमध्ये 3 धावा खर्च केल्यात. 1 विकेट आली आहे. यावेळेस देखील सुंदर चेंडू हाताळला. हाही चेंडू डाटेल. चेंडू निर्धाव मात्र येताना पाहायला मिळेल. 16 धावा फलकावरती. धावा फक्त 3 खर्च केल्यात. शेवटचा चेंडू पॉवर प्ले 2 अर्थात P2 चं हे षटक. कमालीची गोलंदाजी करतो देवा. स्टेप आउट झाले. इथे फटका चांगला. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या दिशेला. तिथे क्षेत्ररक्षणाला जबाब. एकापेक्षा अधिक काहीच नाही. संघाची धावसंख्या फलकावरती 17. 12 शून्यांचा वादळी खेळ संपला. 70 रन्स ऑन दिस बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. 2 षटक कंप्लीट. तोपर्यंत देऊयात आमच्या डीजे रक्षक म्हणजे क्षेत्ररक्षण आता खुलं होईल. 5 क्षेत्ररक्षक तिथे बाउंड्री लाईन वरती आपल्याला पेट्रोलिंग करत असताना पाहायला मिळतील. आजच्या दिवसामध्ये आमच्या सोबत जॉईन होतील आमचे 7 स्टार लाईव्हचे ऑपरेटर हर्षल टोपले अर्थात झंप्या सर.
त्यांचं सहर्ष स्वागत आपण करू. लेग बाईज च्या स्वरूपाने एक सिंगल. संघाची धावसंख्या फलकावरती 18. आमचे ऑफिशियल स्कोरर आजच्या दिवसामध्ये प्रणित देशले आमच्यासोबत जॉईन होतील. त्यांचं सहर्ष स्वागत आहे. म्हणजे दोन्ही ऑफिशियल पंच, एका बाजूला माधव ठाकरे सर, दुसऱ्या बाजूला त्यांचे चिरंजीव राज ठाकरे सर. त्यांचं सहर्ष स्वागत आपण करू. आमचे ऑफिशियल कॅमेरामॅन शिवाजी सर आणि दुसऱ्या बाजूला कुणाल राव सर, त्यांचं सहर्ष स्वागत. दुसऱ्या बाजूला आमचे परममित्र डीजे रम्या, त्यांचं सहर्ष स्वागत. फटका इथे दमदार, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, बॉलला पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. फोर रन्स ऑन दिस बोर्ड. सागर राला गोलंदाजी ट्रॅक वरती आणि सागरच्या विरोधामध्ये स्वप्नील फरडेनं ठोकलाय उत्तुंग षटकार. गोलंदाज तयार. यू विल बी मिस, आय डेफिनेटली हिट, फर्निचर डिस्ट्रॉय. जशास तसे प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये देत असताना गोलंदाज सागर. वन मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद डीजे रम्या. संगीत सकाळच्या सत्रामध्ये डीजे रमेशच्या माध्यमातून आपण ऐकतो. 24 धावा फलकावरती प्रत्युत्तर दिलाय सागरनं मैदानाच्या आतमध्ये. बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल जीत. छत्रपती चषकाचा दिवस क्रमांक 6 आपण एन्जॉय करतो. ही स्पर्धा भव्य दिव्य असं आयोजन, संपूर्ण तळेगावकरांची मेहनत, त्यांच्या स्वप्नातून साकारलेली ही स्पर्धा मानाची, अभिमानाची आणि प्रतिष्ठेची अर्थात छत्रपती चषक 6व्या दिवसामध्ये आपण एन्जॉय करतो. यावेळेस एसटी रक्षण थोडस खराब. समीर बॉल भेटत नाही का आज? नाही, भेटतील. सध्या दुसरे बॉल पकडायची सवय लागली, कारण व्हॉलीबॉलचा खेळ चालू आहे ना. गोलंदाज तयार. यावेळेस फटका चांगला डीप मिड विकेटला. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. क्षेत्ररक्षण इथे सुंदर होईल. एकदा बॉली. जरा मैदानाचा विचार केला तर पहिला पर्व मागच्या वर्षीचा विचार केला तर अक्षरशः चौकार पाहण्यासाठी आहेत ना आमचे प्रेक्षक वर्ग तरसायच्या मध्ये. जिथे बॉल पडेल ना तिथेच थांबायला. अगदी आउटफील्ड इतकी स्लो होते, पण यावर्षी मैदानाचा विचार केला आउटफील्ड खूप फास्ट आहे. इथे फटका फसलाय. मिस टायमिंग. अचूक जागेवरती क्षेत्ररक्षक. त्या क्षेत्ररक्षकाने टिपलाय सुंदर झेल. संपेल. प्रसादला परतावल लागेल माघारी. नाही, रब्बानी काय झेल पकडला. रब्बानी की अंबानी? रब्बानीच्या माध्यमातून जबरदस्त झेल. फलंदाज होईल फेल. अजून एक धक्का. गोलंदाजी ट्रॅक वरती पुन्हा एकदा देवाला आणलाय. 25 धावा फलकावरती आहेत. हो, इथे विकेट करायचा प्रयत्न. फटका फसलाय आणि तिथे आपल्याला पाहायचं चुकी घडली आहे. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. चरण
त्या क्षेत्ररक्षकाला चटके बसतील. कॅचेस विन द मॅचेस समीकरण आहे क्रिकेटचं. बॉल सीमा पार, धावा 4. थँक्यू जबरदस्त संगीत सातत्यानं आई माऊलीचा उदो उदो या मैदानावरती करतो आमचा डीजे ऑपरेटर रम्या. इथे रनआउटची संधी, डायरेक्ट हिट, बॅकअप चांगला, एकच धाव या बॉल वरती येईल. एका धावेच्या मदतीने संघाची टोटल 36 धावा दाफलकावरती आपण पाहतो, जिथे 14 षटक मार्ग असतात. म्हणजे गोलंदाजाचं आपण कौतुक करायला पाहिजे का ज्या प्रकारे गोलंदाजी करतायत. म्हणजे षटकार चौकार आले त्याबद्दल नाही, पण वेळ वाचवतात हे सगळ्यात महत्वाचं. आता 4 षटक, 14 षटक चालू आहे आणि जवळजवळ 15 मिनिटांमध्ये लेग बाय झाले सर. ओके, लेग बायच्या स्वरूपाने सिंगल आली. यावेळेस देखील यष्टीरक्षक तिथं रनआउटची संधी, तर पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहायचा नाही. पॉपिंग क्रीज वरती बॅटर सेफ आहे. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅक वरती देवा. इथे यावेळेस फटका चांगला आहे. तिथे क्षेत्ररक्षक आहेत, एक टप्प्यावरती चेंडूला गॅदर केला, पैकी होईल. एकच, एकापेक्षा अधिक काहीच मिळणार नाही. एका धावेच्या मदतीने संघाची टोटल 38 या कड्यावरती आहे. गोलंदाज तयार, सावकाश खेळत चला मित्रांनो. खेळ एका दिवसाचा होईल, दुखणं आयुष्यभराचं होईल. षटक इथे कंप्लीट होईल. 24 बॉलचा खेळ संपला, 39 धावा दाफलकावरती. चला, डेहने आणि साकुर्ली टॉस साठी या. रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील. नंतर आज आमचा ऑफिशियल टीम मधला एक खेळाडू इन ऍक्शन मध्ये, स्पेशली हर्षल सर. आज त्याचा खेळ आपल्याला पाहिजे कशा प्रकारे होतोय. कारण सातत्यानं तो सांगत असतो की आमची टीम या मैदानावरती आल्यानंतर आम्ही इथलं प्रथम पारितोषिक मारू. मला बॅटिंग आल्यानंतर ओके, अनिल सोष्टे सर आलेत, खूप सारी मेहनत ते देखील घेतात या स्पर्धेसाठी. त्यांचं सहर्ष स्वागत. गोलंदाजी ट्रॅक वरती संघर्ष आला. आता तो किती संघर्ष करेल आपल्या टीम साठी तेही आपल्याला पाहायचं. गोलंदाज यार, कालचा दिवस गाजवलाय छत्रपती स्पोर्ट्स तळेगाव या टीम ना. काय कमालीची बॅटिंग राहिली आमच्या दादूची, अर्थात छकुला. बॉलर बॅट्समन कडे बघत चला. गोलंदाज तयार. चला, डेहने साकुर्ली दोन्ही संघाचे कॅप्टन रिपोर्टिंग करा जसे 6 षटक संपतील. गोलंदाज तयार. इथे यावेळेस गतीमध्ये परिवर्तन, रनआउटची संधी. पॉपिंग क्रीज वरती बॅटर सेफ, पंच 22च्या स्वरूपाने सिंगल. गोलंदाज तयार.
यावेळेस बिगिट करायचा प्रयत्न, फटका फसला, कॉटन बॉलची संधी आहे. बरोबर, यो चॅटिंगचा प्रॉब्लेम आहे. रात्री 2-2 वाजेपर्यंत मोबाईल हातात घ्याल तर बॉल कसा दिसेल ते. हो, तिसऱ्या धावेचा प्रयत्न. बरोबर, चौथा आणि इथे रन आउट. फलंदाज बाद. बॉलर डोळ्याला पाणी लावा, रम्या वाजव. हो हो, यावेळेस फटका दमदार, चेंडू नाही थांबणार, जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक टप्पा घात, बॉल सीमा पार, छत्रपती चषकाचा दणदणीत चौकार. 4. बॅटिंग आपण पाहिली जगदीश थोराची. काय जबरदस्त बॅटिंग केली, काय जबरदस्त बॅटिंग केली. म्हणजे सेंचुरीसाठी फक्त एकच धाव पाहिजे होती आणि विकेट आली. म्हणजे 99 धावांवरती नॉट आउट केलेला होता. म्हणजे मला म्हणायचं असं होतं की सेंचुरीसाठी फक्त 99 धावा पाहिजे होत्या. म्हणजे काय, एकावरती बाद झाला. गोलंदाज यार, गोलंदाजी ट्रॅक वरती संघर्ष. डेथ बॉल, ये देखो क्या स्टाइल है. वेलोली संघ तुम्ही प्लेइंग 11 मध्ये आहेत का सर? तुम्ही आता इथे परत आले, पेनल्टी दिली जाईल बरं का. कोणत्याही खेळाडूला सूट दिली जाणार नाहीये. खेळाडू कक्षामधून एकही खेळाडू उठून कॉमेंट्री बॉक्स मध्ये येणार नाही. मॅनेजमेंट कमिटीची सूचना आमच्यापर्यंत आली आहे. इथे सुंदर चेंडू हाताळलाय, लाईन लेन चांगली आहे. चेंडू डाटा, चेंडू 47 धावा. शेवटचे 2 बॉल वरती एक मोठा फटका, एक चांगली टोटल, एक चांगला फायटिंग स्कोर इथे उभा होईल. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅक वरती संघर्ष. गोलंदाज तयार, डेड बॉल. म्हणजे ही संघर्ष गोलंदाजी ट्रॅक वरती आला. सर्वात महत्वाचं काय हर्षल सर, की तुम्ही ज्यावेळेस गोलंदाजी वरती येता ना, गोलंदाजी करण्यासाठी गार्ड घेणं, रनअप घेणं, ते सगळ्यात महत्वाचं. तिथे त्यांनी तेच घेतलं नाही आणि जवळजवळ हा तिसरा चेंडू आहे जो डेड बॉल करण्यात आलेला आहे. हो हो, इथे फटका चांगला. तिथे क्षेत्ररक्षक समीरचं क्षेत्ररक्षण लाजवाब झालाय. पण बघता बघता धावा 2 कंप्लीट होतील. सर मिड इनिंग होऊ द्या ना. एकोणपन्नास धावा फलकावरती आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये थोडस आता फेरबदल आपल्याला पाहायला मिळेल. इथे मोठा फटका मारायचा आहे.
विकेट या बॉलवरती येईल, फलंदाज बाद होईल आणि विकेट नाहीये का सर? ओके, विकेट नाहीये. ज्यावेळेस चेंडू गोलंदाज टाकतो आणि डायरेक्ट यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जातो ना, त्यावेळेस तो चेंडू डेथ होतो. त्यामुळे त्या चेंडूवरती कोणत्याही प्रकारची धाव, कोणत्याही प्रकारची विकेट दिली जाणार नाहीये. आता संघाच्या टोटलचा आपण विचार केला 49, 30 बॉल आणि 50 धावेंची गरज आहे. दोन्ही संघ साकुर्ली आणि डेहने पहिले आमचे बापू दादा आहेत, त्यांच्याशी संपर्क साधा. ते कुपन देतील, ते कुपन दिल्यानंतरच तुम्हाला टॉस का बॉस या कक्षामध्ये एंट्री दिली जाईल. नाही, कुपन एंट्री ना सर आमच्याकडे. मॅनेजमेंट एक आले तुमच्या जोडीला आहेत सर ते.
साकुर्ले विन द टॉस अँड चूज द अच्छा क्षेत्ररक्षण म्हणजे फील्ड फर्स्ट. पाणी सर पाणी कोण पित आहे पाणी से पौधों के लिए. पहिलाच बॉल गोलंदाजी ट्रॅक वरती स्वप्नील. 30 बॉल 50. स्ट्रायकर एंड वरती बॅटर कुणाल. पहिलाच बॉल फुल टॉस नो बॉल. पंचांनी घोषित केला इट्स अ बीमार. आरंभ प्रारंभ अक्षरशः खराब. स्ट्रायकर एंड वरती सोएब. सोएब जितके तुला मारलेत ना तितके तरी वसूल करावे लागतील. 2 धावा फलकावरती. फर्स्ट बॉल इथे फटका चांगला लॉंग ऑन ला फटका एक्झिक्यूट केलाय. चेंडू नाही थांबणार मैदानाच्या आतमध्ये. बॉल जाय सीमारेषेच्या बाहेर. या बॉल वरती धावा 4 चपराट. वरती 6 ऑन दिस बोर्ड. पहिला बॉल वरती टोळा दिला फुल टॉस. हो हो फटका इथे दमदार एक्स्ट्रा कव्हरला. चेंडू नाही थांबणार. सोहेलची बॅट मैदानाच्या आतमध्ये आग ओकतीये आग. बॉल सीमा पार. छत्रपतीच्या शिकाचा ब्रँडेड चौकार 4. सांगण्यासाठी फक्त हा समीरचा छोटा भाऊ आहे पण प्रत्येक गोष्टीमध्ये समीरपेक्षा मोठा वाटा तो सातत्याने घेत असतो. यावेळेस देखील फटका दमदार तिथे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडस पंबलिंग. एकच धाव. सेन्सिबल क्रिकेट दाखवत असताना संघाची धावसंख्या फलकावरती 11 11 ऑन दिस बोर्ड. 11 धावा फलकावरती आहेत. खास करून आमच्या श्याम दादांचं आम्ही कौतुक करू. काय जबरदस्त आयोजन जबरदस्त नियोजन आणि खूप सारी मेहनत या स्पर्धेसाठी. यावेळेस देखील हो खराब क्षेत्ररक्षण. चेंडू झाल्या दरम्यान रिझनला क्लिअर करत बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 सपराट. वा वा जबरदस्त संगीत आणि त्याच्यावरती का डान्स केला माधव ठाकरे सरांनी. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅक वरती. हो इथे बिगेट स्टँड अँड नाही काय पंच ही डायरेक्ट हिट केलं. 2 मिनिटं सर. आता आम्हाला पहिले टेक्निकल टीम आमची थोडीशी व्यस्त होईल. पंच सॉफ्ट सिग्नल. पंच पहिले चेक काय बाउंड्री चेक करायची आहे. बाउंड्री चेक करू आपण. ओके तिथे मला वाटतं विलास राऊत सर आहेत
आणि बाळादादा आगिवले आपल्या कॅमेरामध्ये ते दिसत नाहीये बाउंड्री सेव्ह केली आहे ओके पण आता आपल्याला तेच पाहिजे पंच तिथे रनआउटचं आहे ते आपण चेक करू नाही दक्ष पंच आहेत आमचे माधव ठाकरे सर फलंदाज बाद ओयूटी आउट पंच 2+ विकेट नाही या बॉल वरती ओके 2+ विकेट हो 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 मैदानाच्या आतमध्ये दाखल देवा कुणाला परताबल लागेल माघारी जिथे 15 धावा फलकावरती 17 धावा माफ करा 17 धावा फलकावरती पहिल्या 6 चेंडूंचा खेळ संपला गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज संकेत संचित अनिल राऊत सर कुठे असेल तरी आमच्या मुख्य मंचावरती येऊन स्थानबंद बा तुमचं सहर्ष स्वागत आहे आमच्या या छत्रपती करंडकामध्ये गोलंदाज यार स्ट्रायकर एंड वरती बॅटर सोहेब स्ट्रायकर एंड वरती बॅटर देवा देवाचा हा बॉल तिथे बॅक खराब चेंडू नाही थांबणार जाईल लॉंग स्टिक बाउंड्री लाईनच्या बाहेर देवाचा वार बॉल सीमा पार छत्रपती चषक चौकार थँक्यू 21 धावा फलकावरती जिथे 50 धावांचा पाठलाग करायचा जबरदस्त बॅटिंग चालू हो हो इथे फटका दमदार तिथे क्षेत्ररक्षक कॅच ड्रॉप कॅचेस बिन द मॅचेस समीकरण आहे क्रिकेटचं इथे 2 धावा कंप्लीट होतील टू रन्स दोन धावा दफलक्यावरती सोडल्या जातील गोलंदाज तयार गोलंदाजी ट्रॅक वरती फुलटॉस तिथे फटका दमदार चेंडू नाही थांबणार एक टप्पा कात बॉल जाईल लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर देवाचा वार अजून एक बॉल सीमा पार छत्रपती चषकाचा दणदणीत खणखणीत चौकार दर्शक बनतील दीवाने इट्स आउट ऑफ द पार्क षटकार महाराजांचं गुणगौरव गाणारं हे संगीत म्हणजे असे भरपूर राजे आहेत का ते राजे होऊन गेलेले आहेत पण जे इथे आपल्याला तेच पाहायचं
विकेट आणि फलंदाज बाद होईल. आणि आता आपण तेच चर्चा करत होतो की आता जो संगीत मैदानाच्या आतमध्ये सातत्याने प्ले करतो ना डीजे रमा, जबरदस्त संगीत, म्हणजे असे भरपूर राजे होऊन गेलेले आहेत, खूप राजे होऊन गेलेत. कारण देवाला दुधाचा अभिषेक घालून सत्तेमध्ये येणारे भरपूर आहेत, पण देवाला रक्ताचा अभिषेक घालून सत्तेमध्ये येणारा फक्त एकच राजा आहे. त्या राजाचं नाव आहे शिवछत्रपती. मैदानाच्या आतमध्ये जोडी कोणती आहे माहितीये का? कोणती? बडे मिया छोटे मिया. 33 धावा, 17 अजून बनवायच्यात. काय जबरदस्त बॅटिंग, लाजवाब लाजवाब बॅटिंग. बडे मिया आणि छोटे मिया ही जोडी आता मैदानाच्या आतमध्ये दाखल. त्यांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहिजे. कारण संचित गोलंदाजी ट्रॅकवर त्याने 5 चेंडूमध्ये 16 धावा खर्च केल्या. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅक वरती. हो हो, इथे फटका चांगला आहे, तिथे क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षण लाजवाब होताना आपल्याला पाहायला मिळेल. षटक इथे कंप्लीट होईल. 12 चेंडूंचा खेळ संपला. धावसंख्येच्या फलकावरती 34. विजयाचं समीकरण 18 बॉल मध्ये 16 धाब्यांची गरज. लेट्स डीजे रम्या इन द मिक्स. राहुल गोलंदाजी ट्रॅक वरती आला. स्ट्रायकर एंड वरती समीर. राहुलचा हा बॉल, पहिलाच बॉल, नो बॉल, स्क्वेअर लेग. 3 क्षेत्ररक्षक. पंचांचा नो बॉलचा इशारा. हो 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 हो, आधीच कर्ज बाजारी त्यात उसना शेजारी, म्हणजे क्षेत्ररक्षणाची सजावट. बरोबर. स्क्वेअर लेग, स्क्वेअर लेग, स्क्वेअर लेग कळतं ना. स्क्वेअर लेगला 3 क्षेत्ररक्षक, ते चालतच नाही कारण डावखरे हातातला बॅटर आहे ना. आता नो बॉल, नेक्स्ट बॉल फ्री हिट. 18 बॉल 15 आणि फ्री हिटचा बॉल आहे. स्ट्रायकर एंड वरती समीर आहे. काय होईल इथे? डायरेक्ट हिट अटेम्प्ट. चेंडू या बॉल वरती एक सिंगल आली. 36 धावा फलकावरती. शंभाऊ कसली धावपळ आहे. नाही आता झालंय सगळं, कारण खूप सारी मेहनत घेतली आहे संपूर्ण तळेगावकरांनी या स्पर्धेसाठी. वेळ वेळ वाचवणं गरजेचं राहील. दत्तनगर डोलखाम संघाचे आपण कौतुक यासाठी करत होतो की त्यांनी 22 मिनिटांमध्येच 5 षटकं टाकलेत. इथे 5 षटकांसाठी काही काही 1-1 तास घेतात, 40-40 मिनिट घेतात. गोलंदाज तयार. राहुल. राहुलचा हा बॉल, फटका इथे दमदार. स्टँड अँड डिलिव्हर. राहुलच्या विरोधामध्ये
सोहेबने ठोकलाय अबू तुंग का षटकार. एवढेच देखील मोठा फटका मारायचा प्रॉपर कनेक्शन झालेला नाहीये. एक धाव इथे कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि रन आउट च्या स्वरूपानं परतावं लागेल बॅटर समीरला माघारी. 1+ विकेट फलंदाज बाद. शिर्डीला नाही, आमची मॅच झाल्यानंतर आम्ही जाणार आहेत. गोलंदाज तयार. एवढेच देखील फटका चांगला ऑन साइडला एक्झिक्यूट केला. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. रनआउटची संधी. इथे फेकी थोडीशी डिले येताना आपल्याला पाहायला मिळेल. या बॉलवरची धावा 2 येतील. 2 धावेच्या मध्ये संघाची टोटल 45. विजयासाठी 5 धावेची गरज. नाही, निबलपाडा संघामध्ये नंतर एक बिनकामाची धावपळ आहे. त्याचं नाव आहे रम्या. काल जशी तलेगोबी मध्ये आवेश होता ना तसा इथे फटका देखील चांगला आहे. तिथे क्षेत्ररक्षक एकापेक्षा अधिक काहीच मिळणार नाही. एक धाव आली या बॉलवर. संघाची धावसंख्या फलकावरती 46. समीकरणाचा विचार केला 13 बॉल 4 धावा. इथे विकेट करायचा प्रयत्न. मिस टायमिंग आणि या चूक जागेवरती क्षेत्ररक्षक. फलंदाज बाद. 12 बॉल 4 च समीकरण. योगेश सोष्टे त्यांचं सहर्ष स्वागत आहे. त्यांची देखील काल हाफ सेंचुरी हुकली आहे 49 धाब्यांना. यस डीजे रम्या, लेट्स प्ले. खराब. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकारांना मॅचला फिनिशिंग टच. बॉल सीमा पार. धावा 4. विजयी चौकार. बॅटर सोहेब. डीजे